त्यांच्या वतीने सर्व पूर्वीपासून सुरू आहे. आज या ठिकाणी ही चैत्र पौर्णिमाची यात्रा ज्या भरत असते 400 वर्षापूर्वी या ठिकाणी राजस्थान गुजरात मधून पारधी समाज या ठिकाणी आला आणि इथून आपले पोट भरण्यासाठी बाहेर गाव या ठिकाणी गेला आणि तेव्हापासून ही संस्कृती जतन या ठिकाणी होते आणि जवळपास या यात्रेला 50 वर्ष झाले. या ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे तर पुऱ्या भारत देशातून या ठिकाणी पारधी समाज एकत्र येतो आणि गुन्ह्या गोंधळानं या ठिकाणी यात्रा चांगली केली जाते आणि या ठिकाणी विश्वस्त मंडळाच्या वतीने संस्थांच्या वतीने या ठिकाणी सर्व भाविकांची जेवणाची व्यवस्था केली जाते आणि तो जो आमचा पूर्वीचा प्रसाद आहे महाप्रसाद खिचड्याचा हा विशेष या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पूर्ण जे येणारे लोक असतात या ठिकाणी महिलांचे सुद्धा टॉयलेट वगैरे ह्या गोष्टी सर्व केले जातात आणि स्वयंसेवक नेमले जातात. त्या ठिकाणी दर्शन वारीच्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक सुद्धा या ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणी यात्रेचं सर्व जे नियोजन केले जाते आणि तसेच या ठिकाणी आता शासनाने या ठिकाणी ब दर्जा देऊन या ठिकाणी 2,73 लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे आणि या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे त्या कामाची. आणि असं या संस्थांमधून हे संस्थान हे नव्हे तर महाराष्ट्रातून पुन्हा भारत देशातून लोक येतात पण असं कोणतं नाही किंवा या ठिकाणी कोणता वादविवाद कोणता हा होत नाही आणि गुन्ह्या गोंधळाला नांदून या ठिकाणी या देवीचे भाविक आहे की त्या महिलांची सुद्धा श्रद्धा आहे आणि समाजाची चांगली श्रद्धा आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे येऊन या ठिकाणी सकाळची आरती घेऊन या ठिकाणी सुखरूप आपल्या घरी पोहोचतात. आज चैत्र पौर्णिमा या दिवशी पारधी टाकणकर समाज सर्वातून सर्व यात्रा उत्सव आज इथं साजरा केला जात आहे. या उत्सवाला विविध राज्यातून राजस्थान पासून तर आंध्रापर्यंत अशा 7 ते 8 राज्यातून सर्व समाज बांधव हा एकत्रित होतो. हा उत्सव साजरा करत असताना सकाळी महाआरती, दुपारी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज प्रबोधनचे कार्यक्रम केले जातात आणि संध्याकाळी 6 वाजता महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचं वितरण केलं जाते. हा वितरण सोहळा एक खिचडा आणि गव्हाची पोळी आणि ज्वारी पासून आणि गुळापासून बनवलेला एक खिचडा हा समाजाचा एक सांस्कृतिक पहिल्यापासून तो चाललेला आहे प्रसाद तो इथं वितरित केला जातो. आणि या सोबतच जे इथलं जे संचालक मंडळ आहे मी सुद्धा याच्यामध्ये 3 ते 4 महिन्यापासून याची तयारी करावी लागते. सर्व समाज बांधवाला प्रसार आता नवीन व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम अशा विविध माध्यमातून स्वतः प्रत्यक्ष भेटी करून सर्वांना या यात्रेला येण्याचे आमंत्रण दिले जाते आणि सर्व समाज बांधव आज बाया, माणसं, मुली, मुलं सर्वांना घेऊन इथं उद्या उत्सवात येतो आणि देवीचा आशीर्वाद घेऊन जातो. या यात्रेची उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी महाआरती होऊन सांगता केल्या जात असते.